हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक रे ऑप्टिक्सचा नवीन पॉईंट स्टार्ट करणार आहे. ओके, आजचा पॉईंट काय? मॅग्निफिकेशन. हे आपण ऐकलेलं आहे. ओके, आता जे आपण इमेज केलते, ओके, कॉन्केवमध्ये कशी कशी इमेज बनतात, कोणत्या पोझिशनवर ऑब्जेक्ट असल्यावर कोणत्या पोझिशनवर इमेजेस बनतात, हे आपण सगळं बघितलं बरोबर. आता आपण काय बघणार आहे? मॅग्निफिकेशन बघणार आहे की मॅग्निफिकेशन कसं असतं ॲक्च्युली. हाच एक फॉर्म्युला आहे का मॅग्निफिकेशनचा, और कुठला दुसरा फॉर्म्युला आहे मॅग्निफिकेशनसाठी ते पण बघणार आहे. ओके, सो मॅग्निफिकेशन आता आपण इन डिटेल बघणार आहे. मॅग्निफिकेशन काय असतं? खूप मोठा पॉईंट नाही, खूप लहान आहे, खरं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, खरं खूप इम्पॉर्टंट आहे कारण हा आजचे जे मॅग्निफिकेशनचे फॉर्म्युलाज आहेत, ह्या दोन फॉर्म्युलाजवरनं आहेत. ह्या दोन फॉर्म्युलाजवरनं आपल्याला बऱ्यापैकी क्लूज भेटतात की इमेज कशी मॅग्निफाय होते, कधी मॅग्निफाय होते. ओके, तर हे आपल्याला क्लूज भेटतात की इमेज कशी मॅग्निफाय होते आणि कधी मॅग्निफाय होते. ओके, सो वी विल स्टार्ट अ पॉईंट मॅग्निफिकेशन. ओके, आजचा पॉईंट काय? मॅग्निफिकेशन ऑफ इमेज, और फक्त मॅग्निफिकेशन लिहा. ओके, तर मॅग्निफिकेशन काय असतं? इन जनरल वर्ड्समध्ये आपण समजून घ्या. इन जनरल वर्ड्स समजलं ना, मग बाकीच्या वर्ड्समध्ये जे सायंटिफिक वर्ड्स असतात ते समजत जातं. ओके, मॅग्निफिकेशन काय असतं की एखादी गोष्ट आपण काय करतो? मोठी करून बघतो, त्याला आपण काय म्हणतो? मॅग्निफिकेशन. बरोबर. काय करतो? एखादी गोष्ट असते, सपोज हा पेन आहे. ओके, आता हा सपोज 15 सेंटीमीटर आहे, 15 और 20 सेंटीमीटर. ओके, सो ह्याला मी सपोज 15 सेंटीमीटर काय घेतोय? 15 सेंटीमीटर. ह्याला मी 30 सेंटीमीटर केलं, तर मी काय म्हणणार? ह्याला मी मॅग्निफाय केलं. काय म्हणणार? मी ह्याला मॅग्निफाय केलं. मॅग्निफाय म्हणजे काय? जी इमेज असते, ओके, जी ऑब्जेक्टचं जे साईज असतं त्याला आपण काय करतो? इन्क्रीज करतो. काय करतो? इन्क्रीज करतो. म्हणूनच आपला जो मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे, ओके, एम मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे, त्याला आपण काय म्हणतो? HI/H0. ओके, काय म्हणत असतो? HI/H0. तर HI काय असतं? हाईट ऑफ इमेज. ओके, हाईट ऑफ इमेज. ओके, आणि H0 काय असतं? H0 हाईट ऑफ ऑब्जेक्ट. ओके, HI काय? हाईट ऑफ इमेज. H0 काय? हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हे मॅग्निफिकेशन काय असतं? इट इज रेशो ऑफ हाईट ऑफ ऑब्जेक्ट टू हाईट ऑफ इमेज टू हाईट ऑफ ऑब्जेक्ट. काय असतं? इट इज रेशो ऑफ हाईट ऑफ इमेज टू हाईट ऑफ ऑब्जेक्ट. ह्या दोघांचा काय असतो? रेशो असतो. समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? ओके, बरं, हे जे घेतो आपण हे विथ साईन घेतो. ओके, एम इज इक्वल टू HI/H0. ओके, हे जे घेतो HI आणि H0 ची व्हॅल्यू, हे काय घेतो? विथ साईन घेतो. काय घेतो? विथ साईन. समजलं? म्हणजे जे आपले साईन आहेत, ओके, आपण शिकलो होतं ना की आपल्या प्रिन्सिपल ॲक्सिस पासून वरती वाय ॲक्सिसला मोजत असेल तर आपण पॉझिटिव्ह घेणार आणि खालती मोजत असलं तर नेगेटिव्ह घेणार. ओके, त्याचा एक खूप मोठा मिनिंग आहे. ओके, ते आता आपण पुढे डिस्कस करू, तेव्हा तुम्हाला कळेल की ह्याचा आपण का विथ साईन घेतो. समजलं? तर ते आपल्याला काय करायचं आहे? विथ साईन घ्यायचं आहे. ओके, बरं, ह्याचा अजून एक फॉर्म्युला असतो, तो आपण एक डिराईव्ह करूया. ओके, ह्याचा अजून एक फॉर्म्युला असतो, तो आपण आज डिराईव्ह करूया. ओके, सो हे मी रफ करतो. ओके, हे लिहून घ्या. ओके, हे लिहून घ्या. मी 1-2 सेकंड थांबतो, तुम्ही लिहून घ्या. ओके, रफ करू, पॉज करून रफ करून घ्या, लिहून घ्या. रफ नाही करायचं, रफ मी करणार आहे. ऑनलाईन व्हिडिओ बनवायला थोडंसं कन्फ्युजिंग होतं कधी कधी. आपल्या लेक्चर्समध्ये कसं असतं की आपण नॉर्मली बोलू शकतो. आता मला बऱ्याच वेळेस कळत नाही की व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी होत असतात. ओके, मध्येच कुठला तरी आवाज येतो. ओके, नाव आपण अजून एक फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहे. ओके, मी काय घेतोय? कॉन्केव्ह लेन्स घेतो. कोणती लेन्स घेतो? कॉन्केव्ह लेन्स. ओके, कोणती लेन्स घेतोय मी? कॉन्केव्ह लेन्स. आता ही जी कॉन्केव्ह लेन्स आहे, ओके, ह्याचं हे काय आहे? पोल आहे, आणि ही जी आहे ती प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. ओके, हा माझा काय आहे? फोकस आहे. हा माझा सेंटर ऑफ कर्वेचर आहे. बरोबर. आणि मी जे ऑब्जेक्ट आहे ते मी इथं प्लेस केले.
ओके. ऑब्जेक्ट आहे मी इथं प्लेस केलं आहे, समजलं? काही प्रॉब्लेम? बरं, ऑब्जेक्टला नाव देऊ मी, काय नाव देऊ? ए बी हे ऑब्जेक्टचं नाव आहे. आणि ह्याचं हाईट जे आहे, ओके, ह्याची जी हाईट आहे ती किती आहे? h0 इथं लिहितोय. ओके, आणि तिथं खूप शॅबी होऊन जाईल. ओके. आता ह्याची इमेज सांगा मला कुठं बनते. जेव्हा आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवतो? सी आणि एफ म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये आपली इमेज असते ती बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर बनते. बरोबर? काय बनते? बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. हे फर्स्ट थिंग. सेकंड थिंग काय असतं की ती इमेज कशी असते? रियल आणि इन्व्हर्टेड. एक तर ती इमेज रियल असते आणि इन्व्हर्टेड असते, म्हणजे समवॉट लाईक दिस. ओके, समवॉट लाईक दिस. कळालं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? आता आपण काय करणार आहे की एक रे पास करणार आहे. आपल्याला इमेज बनवण्यासाठी मिनिमम 2 रेस पाहिजे असतात. किती? मिनिमम 2 रेस. तर एक रे काय होते, अशी मी पॅरलल सोडतो. काय करतो? पॅरलल सोडतो टू प्रिन्सिपल ॲक्सेस. ओके, तर ज्या पण रेस पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सेस जातात ते काय होतात? फोकस थ्रू पास होतात. काय होतात? फोकस थ्रू पास होतात. ओके, इथं थोडंसं वाकडं तिकडे झालं असणार माझं. तुम्ही ड्रॉ करताना नीट ड्रॉ करा, एवढं सांगतो. समजलं? ड्रॉ करताना नीट ड्रॉ करायचं. कळालं सगळ्यांना? ओके. नाव अजून एक रे मी सोडतो. ओके, ती सोडतो अशी ॲट दी पोल. ओके, काय करतो? ॲट दी पोल सोडतो. तर ही जी रे आहे ती अशी खालती जाते. बरोबर? अशी खालती जाते आणि ह्या पॉईंटला मीट होते. आता हा जो पॉईंट आहे तो कोणता पॉईंट असणार? आपल्या रेस कुठल्या आल्या? ए वरला. तर हा पॉईंट असणार ए डॅश, आपल्या इमेजचा पॉईंट, आणि ही असणार बी डॅश. ओके, कधी पण इमेजचा पॉईंट काढताना पहिला इमेज काढून घ्यायची जनरली. ओके, म्हणजे तुम्हाला ड्रॉइंग नीट समजेल की कुठं आलं पाहिजे. कारण तुम्ही एक्झॅक्टली जर काढत असला ना तर तुम्हाला हा पॉईंट एक्झॅक्टली भेटेल. बट आता आपण कसं रफ वर्क काढतोय ना, फ्री हँड ड्रॉइंग चालू आहे आपली. बरोबर? आपण पिकासो आहे आता कसंही काढतोय. तर ते जनरली तुम्ही हे काढून घ्यायचं मगच स्टार्ट करायचं. अदरवाईज ते खूपच इकडं तिकडं होऊन जाईल. तुमचे कदाचित मीटिंग पॉईंटची इथंच होऊन जाईल इथं होण्यापेक्षा. ओके, तर आपल्याला क्लिअर कट आयडिया पाहिजे की आपल्या पॉईंट इथं मीट झालं पाहिजे तर काढता येतं. ओके, नाव मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा पण आपण एखादी रे पोल थ्रू रिफ्लेक्ट होते, पोलपासून रिफ्लेक्ट होते, तर हा जो ही जी लाईन आहे प्रिन्सिपल ॲक्सेस, इट ॲक्ट ॲज अ नॉर्मल. काय होते? ॲक्ट ॲज अ नॉर्मल. ओके, तर ही जी लाईन आहे ती काय? नॉर्मल लाईन आहे. ओके, नॉर्मल लाईन म्हणजे परपेंडिक्युलर लाईन. बरं, नॉर्मल लाईनचा जो अँगल असतो तो काय असतो? थीटा असतो, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि रिफ्लेक्टेड रेचा पण अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम असतो, दोघांचा अँगल सेम असतो. ओके, काही प्रॉब्लेम याच्यात? आय गेस तुम्हाला हे समजलं आहे. ओके, नाव मी आता 2 ट्रायंगल बघणार आहे. ट्रायंगल बघा, मी लिहितो इथं ट्रायंगल. ओके, जरा हे सेपरेट असू दे. ट्रायंगल कोणता लिहितोय बघा? ए बी पी. कोणता ट्रायंगल लिहिलाय जरा नीट बघा. ए बी पी हा ट्रायंगल घेतलाय. ओके, तो ट्रायंगल कसा दिसतोय तो पण मी असं लिहितो, इथं काढतो बघा. असा ट्रायंगल आहे. ओके, तर हे आपलं हाईट ऑफ ऑब्जेक्ट आहे. इथं काय आहे? ए बी, आणि हा आपला पोल आहे. बरोबर? इथं आपण 90 डिग्री कन्सिडर करतो ॲज इट इज स्टँडिंग परपेंडिक्युलर, आणि हा अँगल थीटा. समजलं? आणि सेकंड ट्रायंगल पण मी इथं काढतो. ओके, इथं सेकंड ट्रायंगल काढतो. सेकंड ट्रायंगल माझा कोणता असणार आहे? ए डॅश बी डॅश आणि पी. कोणता आहे बघा? ए डॅश बी डॅश आणि पी. ए डॅश बी डॅश आणि पी हा ट्रायंगल आहे. तर हा ट्रायंगल दिसायला कसा दिसतो ते मी काढतोय. एक्झॅक्ट त्याचं हे नाही काढत आहे, असा दिसतोय आपला. ए डॅश बी डॅश आणि पी. तर इथं अँगल किती आहे? थीटा आहे. इथं 90 डिग्री आहे. ओके, जर आपण नीट बघितलं हे 2 ट्रायंगल्स कसे आहेत? सिमिलर आहेत. बघा, 2 अँगल्स त्याचे काय आहेत? एक 90 आहे, इथं पण 90. इथं थीटा आहे, इथं थीटा आहे. खरेचे जे मेजरमेंट्स आहे, आता तुम्ही जर बघितला हे जे मेजरमेंट आहे हे डिस्टन्स किती आहे? हे जे डिस्टन्स आहे, ओके, फ्रॉम ए टू दिस पॉईंट. ओके, हे काय आहे? आपलं यू आहे. काय आहे? यू आहे. बरोबर? आणि हे जे डिस्टन्स बघितलं फ्रॉम ए डॅश टू पी. ओके, ए डॅश टू पी मी इथं काढतो. हे डिस्टन्स हे आपण व्ही असणार. आपलं काय असणार? व्ही, दॅट इज इमेज डिस्टन्स.
हे काय आहेत वेगवेगळे आहेत, त्याचे अँगल्स काय आहेत सेम आहेत, बट ते दिसायला सिमिलर दिसतात. एक तर ते राईट अँगल्स आहेत, बरोबर, राईट अँगल ट्रायंगल आहेत, दोन त्याचे अँगल्स सेम आहेत, बट त्यांचे जे साईड्स आहेत ते डिफरंट साईजचे आहेत. तर आपण असं म्हणू शकतो का की ट्रायंगल ABP इज सिमिलर, कॉन्ग्रुएंट नाही हा, कॉन्ग्रुएंट नाही, सिमिलर टू ट्रायंगल A' B', हे काय सिमिलर ट्रायंगल्स आहेत, काय आहेत सिमिलर ट्रायंगल्स आहेत, नॉट कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट असल्यावर त्यांच्या साईड पण सेम असतील, जे नाही आहेत, बरोबर. हे बघा, ही साईड किती मोठी आहे, ही साईड किती लहान आहे, बरोबर. ही डायगोनल किती मोठी आहे बघा, ही डायगोनल किती लहान आहे. तर सगळं वेगवेगळं आहे, काय सगळं वेगवेगळं आहे, बट सिमिलर ट्रायंगल्स काय असतात की त्यांचं जे साईज असतो तो डिफरंट असतो, बट अँगल्स सेम असतात. काय अँगल्स सेम असतात, समजलं. काय प्रॉब्लेम ह्याच्यात. आपल्याला ही प्रॉपर्टी माहिती आहे, कोणती प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, द रेशो ऑफ द साइड्स इज इक्वल. काय द रेशो ऑफ द साइड इज इक्वल. तर मी असं म्हणू शकतो का बघा, AB अपॉन A', काय AB अपॉन A' इज इक्वल टू काय घ्यायचं, एक मिनिट, कुठली साईड घेणार आपण, BP घेणार. कोणती घेणार, BP अपॉन B', ओके. कोणते घेतो बघा, AB अपॉन A', ओके. AB अपॉन A', इज इक्वल टू BP अपॉन B', ओके. नाव AB ची व्हॅल्यू काय बघा, AB काय आहे, हाईट ऑफ ऑब्जेक्ट, ओके, हाईट ऑफ ऑब्जेक्ट. आणि हे काय आहे आपलं हाईट ऑफ इमेज, बरोबर. हे काय हाईट ऑफ इमेज, बरोबर. इथं HI लिहितो, ओके. नाव BP काय बघा, BP काय, इट इज ऑब्जेक्ट डिस्टन्स. किती आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स, याला आपण U म्हणू, ओके. आणि B', बघा, B', काय आपलं V आहे, काय आहे V आहे, ओके. तर हे काय इमेज डिस्टन्स आहे, बरोबर. बर, तर इथं घेतले आपण. तर AB काय आहे, ऑब्जेक्ट हाईट आहे. ऑब्जेक्ट हाईट बघा, आता ऑब्जेक्ट हाईट घेतली हे माहिती आहे, बट आपल्याला काय बघायचं आहे, इट इज पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह. काय बघायचं आहे, पॉझिटिव्ह आहे की नेगेटिव्ह आहे. आता बघा, हे काय प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती आहे, बरोबर, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती आहे, मग पॉझिटिव्ह. तर ह्याला मी काय लिहिणार, H0 लिहिणार. काय लिहिणार, H0. आता B', और A', किती आहे बघा, HI म्हणतो आपण याला, काय म्हणतो HI. बट हे काय प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालती आहे, बरोबर. काय आहे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालती. तर याला आपण काय म्हणू, HI म्हणूया, मायनस H, सॉरी काय म्हणणार, मायनस HI. काय आहे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालती म्हणून मायनस साईन आली, ओके. सिमिलरली आता बघा, BP ची व्हॅल्यू किती आहे बघा, BP म्हणजे U, ओके, U. आता ऑब्जेक्ट डिस्टन्स जो आहे तो आपण इथून मोजतो मागे, बरोबर, म्हणजे नेगेटिव्ह काय असतं, नेगेटिव्ह असतं, म्हणून आपण ह्याला काय घेतो, -U घेतो. काय घेतो, -U. सिमिलरली इमेज डिस्टन्स काय घेणार आहे आपण, इथून मागे घेणार आहे, बरोबर, इथून मागे. तर हे काय येणार, -V येणार आहे. B', काय आहे, V आहे, बट आपण काय घेताना घेणार, -V घेणार, ओके. काय घेणार, -V घेणार. आपल्याला पाहिजे काय, HI अपॉन H0 पाहिजे, बरोबर. HI अपॉन H0. आपलं काय आलं, H0 अपॉन HI. याला रिव्हर्स करूया. तर हे काय येतं, -HI अपॉन H0. बट इकडे रिव्हर्स झालं म्हणजे इथं पण रिव्हर्स होणार. तर इथं काय येतं, -V अपॉन -U, बरोबर. तर इथं काय होतं की हे मायनस मायनस कट होऊन जातं, बट ही साईन राहते. तर आपण असं लिहू शकतो, HI अपॉन H0 इज इक्वल टू -V/U, ओके, -V/U. तर हा आपला काय झाला, नवीन मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला झाला, न्यू मॅग्निफिकेशन फॉर्म्युला. बरं ह्याच्यामध्ये एलिमेंट्स बघा, काय इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स. जसं इमेज हाईट अपॉन ऑब्जेक्ट हाईट होती, तसंच काय इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स. आणि काय नेगेटिव्ह साईन आहे, हे पण विसरायचं नाही. काय, हे पण विसरायचं नाही. आणि ह्याच्यात पण आपण काय घेतो, V आणि U च्या विथ साईन्स व्हॅल्यू घेतो, ओके. जी पण साईन असणार ती व्हॅल्यू घेणार, ओके. समजलंय, आपण ह्याच्या साईन निग्लेक्ट करणार नाही.
सो सगळ्यांनी काय करा की स्क्रीन पॉज करा आणि हे परत नीट बघून घ्या आणि लिहून घ्या. ओके, डेरिव्हेशन जास्त इम्पॉर्टंट नाही, खरं तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपण कसं काढतो. कधी कधी काही सम्स असतात त्याला आपल्याला डिराईव्ह करायला लागतात, ज्या हाय लेवलचे सम्स असतात ते आपल्याला डिराईव्ह करायला लागतात. समजलं? आय होप यू आर गेटिंग इट. ओके, मी रफ करतो ह्याला. ओके, सो आपण आता थोडंसं अजून बघूया. आपल्याला नेक्स्ट फॉर्म्युला काय भेटला आहे, एम इज इक्वल टू मायनस व्ही बाय यू. ओके, हा एक फॉर्म्युला आहे आणि हा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ओके, आता आपण एक बघणार आहे की फर्स्ट थिंग जर एमची व्हॅल्यू काय असली, पॉझिटिव्ह असली, काय असली, पॉझिटिव्ह. ओके, एमची व्हॅल्यू काय असली, पॉझिटिव्ह, तर इमेज कशी असते आपली ॲक्च्युली. एमची व्हॅल्यू जेव्हा पण पॉझिटिव्ह येते, काय लक्षात घ्यायचं, एम व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह, तेव्हा इमेज आपली काय असते, अपराईट असते. काय असते, अपराईट इरेक्टेड, अपराईट और इरेक्टेड म्हणतो आपण. ओके, बरं ही पॉझिटिव्ह कधी येते बघा, जर आपण एम इज इक्वल टू एच आय अपॉन एन एच नॉट हे घेतलं, म्हणजे काय की पॉझिटिव्ह कधी येणार, वेन एच आय इज पॉझिटिव्ह आणि एच नॉट इज पॉझिटिव्ह. बरोबर, या दोन्ही व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असल्या तरच हे रेशो पॉझिटिव्ह येणार और नेगेटिव्ह येणार. बरोबर, नेगेटिव्ह येणार. बरं, हे पॉझिटिव्ह कुठल्या केसमध्ये पॉसिबल आहे बघा, आपल्याकडे खूप केसेस आहेत. ओके, कॉन्व्हेक्सच्या 2 केसेस आहेत आणि कॉन्केव्हच्या 6 केसेस आहेत. काय, कॉन्व्हेक्सच्या 2 केसेस आहेत आणि कॉन्केव्हच्या 6 केसेस आहेत. ह्याच्यामधून फक्त 3 केसेसमध्ये, काय फक्त 3 केसेसमध्ये ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. काय येते, पॉझिटिव्ह येते फक्त 3 केसेसमध्ये. कधी, फर्स्ट इथंच लिहितो मी. ओके, फर्स्ट कधी येते, वेन फर्स्ट कॉन्केव्ह मिररचं घेऊया आपण, कॉन्केव्ह मिररचं. कॉन्केव्ह मिरर मध्ये कधी, वेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन, कुठं असतं ऑब्जेक्ट प्लेस बिटवीन, आपल्याला काय भेटते, जी इमेज असते, इमेज आता सब हे ऑब्जेक्ट आहे आणि हे इमेज आहे. ओके, दोन्ही काय आहेत, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती आहेत. बरोबर, काय आहेत, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती. बरं, ही कंडिशन कधी असते कॉन्केव्हला, आठवतं का आपली 6th कंडिशन, कोणती 6th कंडिशन, वेन ऑब्जेक्ट इज प्लेस बिटवीन फोकस अँड पोल. कुठं असतं, फोकस अँड पोलच्या मध्ये. ऑब्जेक्ट जे असतं आपलं, ओके, ऑब्जेक्ट जे असतं ते कुठं असतं, फोकस आणि पोलच्या मध्ये असतं. ओके, तेव्हाच आपल्याला काय भेटते, एक व्हर्च्युअल इमेज भेटते. आणि ही इमेज कशी असते, व्हर्च्युअल पण असते. काय असते, इरेक्टेड, अपराईट म्हणजे वरती, अपराईट और इरेक्टेड म्हणजे वरती, और आणि व्हर्च्युअल इमेज कशी असते, व्हर्च्युअल, ही रिअल इमेज नसते. बरोबर, ही काय असते, रिअल इमेज नसते. कशी असते, व्हर्च्युअल इमेज असते. तर हे लक्षात ठेवायचं की फर्स्ट कंडिशन कधी आहे कॉन्केव्ह मिररसाठी, वेन द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन फोकस आणि पोल, फोकस आणि पोलच्या मध्ये जेव्हा असते. ओके, इथं पूर्ण लिहितो. फोकस आणि पोलच्या मध्ये जेव्हा आपलं ऑब्जेक्ट ठेवलेलं असतं तेव्हाच आपल्याला काय भेटते, इमेज कशी भेटते, व्हर्च्युअल आणि इरेक्टेड. आणि त्यावेळेसच मॅग्निफिकेशन काय असतं, पॉझिटिव्ह. तर असं जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये आलं की मॅग्निफिकेशन पॉझिटिव्ह आहे, काय मॅग्निफिकेशन पॉझिटिव्ह आहे, इथं ट्रिकी क्वेश्चन स्टार्ट होतात आपले. ओके, ते तुम्हाला खूप फिरवतात ह्याच्यावरच की मॅग्निफिकेशन पॉझिटिव्ह आहे तर इमेज कशी असणार, अपराईट, व्हर्च्युअल, रिअल, इरेक्टेड, असं काय काय दिलेलं असणार. ते एवढं लक्षात ठेवायचं. मॅग्निफिकेशन पॉझिटिव्ह फक्त 2 केसेसमध्ये होणार.
एक कॉन्केव्ह मध्ये होतं आणि एक कॉन्व्हेक्स मध्ये होतं. कॉन्व्हेक्स मध्ये दोन्ही वेळेस पॉझिटिव्हच असतं. काय असतं? दोन्ही वेळेस पॉझिटिव्हच असतं. बट कॉन्व्हेक्स मध्ये एकाच वेळेस होतं. कॉन्व्हेक्स मध्ये एकाच वेळेस होतं आणि त्याच्यामध्ये पण एकाच वेळेस मध्ये पण काय असतं? अपराईट आणि इरेक्टेड आणि व्हर्च्युअल इमेज असते. कशी असते? व्हर्च्युअल इमेज असते. समजलं? बरं, ह्याच्यामध्ये पण काय असतं? व्हेन ऑब्जेक्ट इज प्लेस बिटवीन फोकस आणि पोल. कधी असतं हे कधी होणार? कॉन्केव्ह मिरर मध्ये कधी होणार? व्हेन द ऑब्जेक्ट इज प्लेस बिटवीन, कुठं असणार? फोकस आणि पोलच्या मध्ये प्लेस असला तरच होणार, अदरवाइज नाही होणार. ओके. सेकंड कधी होतं? इन कॉन्व्हेक्स मिरर. कशात होतं? इन कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिरर मध्ये कधी होतं सांगा मला? कुठेही होतं. कॉन्व्हेक्स मिरर मध्ये आपल्याला दोनच कंडिशन आहेत. व्हेन द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन प्रिन्सिपल ॲक्सेस अँड व्हेन द ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी. ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी असतं. ओके, ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी असतं तेव्हा आपल्याला इमेज कशी भेटते? डिमिनिश भेटते. खरं पॉझिटिव्ह असते. मॅग्निफिकेशन काय असतं? पॉझिटिव्ह असतं. काय असतं? मॅग्निफिकेशन पॉझिटिव्ह असतं. बट आपल्याला काय भेटते? डिमिनिश इमेज भेटते. आणि दुसरं जे असतं त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटते? मॅग्निफिकेशन पॉझिटिव्ह भेटतं. खरं लेस देन 1 असतं. काय असतं? लेस देन 1 असतं. लक्षात ठेवायचं. ओके, काय असतं? लेस देन 1. ह्या केसमध्ये काय असतं? मॅग्निफिकेशन ग्रेटर दॅन 1. काय असतं? ग्रेटर दॅन 1 असतं. आपलं जे मॉड ऑफ मॅग्निफिकेशन आहे ते काय असतं? ग्रेटर दॅन 1 असतं. कॉन्व्हेक्समध्ये मॉड ऑफ मॅग्निफिकेशन काय असतं? लेस दॅन 1 असतं. इन बोथ कंडिशन्स. काय? इन बोथ कंडिशन्स मॅग्निफिकेशन काय असतं? लेस दॅन 1. तर तुम्हाला विचारलं की लेन्स कोणती आहे, तर तुम्ही काय जाणार? पहिला तर पॉझिटिव्ह आहे हे बघणार. ओके, पॉझिटिव्ह तुम्हाला पॉझिटिव्ह, मग कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स या दोन्ही मिरर्समध्ये पॉझिटिव्ह आपल्याला मॅग्निफिकेशन भेटतं. ऑल राईट, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर तुम्ही कशावर जाणार? मॅग्निट्यूड ऑफ मॅग्निफिकेशन. मॅग्निट्यूड ऑफ मॅग्निफिकेशन जर ग्रेटर आहे 1च्या तर कॉन्केव्ह मिरर आहे, आणि जर लेस आहे 1च्या तर काय? कॉन्व्हेक्स मिरर आहे. काय आहे? कॉन्व्हेक्स मिरर आहे. असं लक्षात ठेवायचं. समजलं? याच्यात काही प्रॉब्लेम? आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, काही प्रॉब्लेम ह्याच्यात? बरं, आता आपण काय करूया? हे रफ करूया. आता आपण नेगेटिव्हची कंडिशन बघूया. समजलं? काय बघायचं? नेगेटिव्हची कंडिशन. आता नेगेटिव्हच्या कंडिशन्स खूप आहेत. नेगेटिव्हच्या कंडिशन तुम्हाला सगळ्या पाठ ठेवायला लागतील. ओके, नेगेटिव्हच्या कंडिशन ज्या आहेत, किती कंडिशन आहेत सांगा मला? कॉन्व्हेक्स फक्त कॉन्केव्ह लेन्समध्ये, कॉन्व्हेक्समध्ये एक पण नाही. फक्त कॉन्केव्ह लेन्समध्ये, कॉन्व्हेक्स लेन्समध्ये एक पण नाही आहे. बरोबर? बरं, आता कॉन्केव्ह लेन्समध्ये आहे, बट आपल्याकडे टोटल 5 कंडिशन आहे. टोटल 6 कंडिशन आहे कॉन्केव्हसाठी. त्यामधली एक आहे काय आहे? पॉझिटिव्ह आहे. एक काय आहे? पॉझिटिव्ह आहे. तर ह्याला सोडून द्या. मग काय वाजतात? 5 कंडिशन वाजतात. किती वाजतात? 5 कंडिशन. 5 कंडिशनमध्ये आपलं जे मॅग्निफिकेशन असतं ते काय असतं? निगेटिव्ह असतं. काय असतं? निगेटिव्ह असतं. ओके, मॅग्निफिकेशन काय असतं? निगेटिव्ह. जेव्हा मॅग्निफिकेशन निगेटिव्ह असतं तेव्हा एक लक्षात ठेवायचं, आपली जी इमेज बनते ती कशी असते? रिअल इमेज असते. काय असते? रिअल इमेज असते. ओके, बट ही जी रिअल इमेज असते ती काय असते? कशी असते? आपली ही जी इमेज असते ती काय असते? रिअल इमेज असते. त्याच्यानंतर ती अशी उलटी असते. बरोबर? काय असते? उलटी. त्याला आपण काय म्हणतो? इन्व्हर्टेड. रिअल अँड इन्व्हर्टेड. ती कशी असते? इन्व्हर्टेड इमेज असते. भले ती रिअल इमेज असली बट ती कशी असते? इन्व्हर्टेड इमेज असते. समजलं? काही प्रॉब्लेम? बट ह्याच्यामध्ये काय असतं? आता कुठल्या पोझिशनवर आहे हे ठरतं त्याच्या मॅग्निट्यूडवरनं. कशावरनं? मॅग्निट्यूडवरनं. नेगेटिव्ह साईन फक्त आपल्याला कशाला भेटणार आहे? कॉन्केव्ह मिररला. कोणत्या? कॉन्केव्ह मिरर. कशाला भेटणार आहे? फक्त कॉन्केव्ह मिररला. जर तुम्हाला मॅग्निफिकेशन जर क्वेश्चनमध्ये दिलं असणार मॅग्निफिकेशन इज नेगेटिव्ह, फक्त कॉन्केव्ह मिरर आपल्याला लक्षात ठेवायचा. कोणता? कॉन्केव्ह मिरर. बरं, कॉन्केव्ह मिररमध्ये आता पोझिशन विचारतील. मग पोझिशनसाठी तुम्हाला मॅग्निट्यूड लागेल. काय? मॅग्निट्यूड लागणार. ओके, नाव
जर मॅग्निट्यूड इज फार ग्रेटर दॅन 1, ओके, फार ग्रेटर दॅन 1, ओके. हे कधी 1 फार ग्रेटर दॅन 1 असणार आपण डिस्कस केलंय, लक्षात आहे का? फार ग्रेटर दॅन 1 जेव्हा ऑब्जेक्ट इज ॲट फोकस. कधी ऑब्जेक्ट इज ॲट फोकस. बर, आपण जेव्हा ऑब्जेक्ट फोकसवर ठेवतो त्याचं इमेज कुठं बनतं? इन्फिनिटीला. कुठं बनतं? इन्फिनिटीला, बरोबर. बरं, इन्फिनिटीला जर इमेज बनत असेल तर त्याचं मॅग्निफिकेशन खूप हाय असणार, बरोबर. का? मॅग्निफिकेशनचं हे काय? M इज इक्वल टू V/U, बरोबर. जर हे काय असतं? इमेज डिस्टन्स असतं. इमेज डिस्टन्स आपलं इन्फिनिटी अपॉन यू. इन्फिनिटी अपॉन यू म्हणजे इन्फायनाईट. म्हणजे काय? हे फार ग्रेटर दॅन 1. काय आहे? फार ग्रेटर दॅन 1. समजलं? तर हे जे ऑब्जेक्ट असतं ते कुठं ठेवलंय आपण? फोकसवर ठेवलंय. म्हणजे जर मॅग्निफिकेशन फार ग्रेटर दॅन 1 असेल तर माझं फोकस ऑब्जेक्ट फोकसवर आहे. वेन मॅग्निफिकेशन इज ग्रेटर दॅन 1, ओके, मॅग्निफिकेशन इज ग्रेटर दॅन 1 असलं तर आपलं जे ऑब्जेक्ट असतं ते कुठे ठेवलेलं असतं? ऑब्जेक्ट इज इन बिटवीन. कुठं असतं? इन बिटवीन रेडियस ऑफ कर्वेचर C अँड फोकस. रेडियस ऑफ कर्वेचर C अँड फोकस ह्या दोघांमध्ये असतं. तेव्हाच आपलं काय होतं? मॅग्निफिकेशन ग्रेटर दॅन 1 होतं. बरं, मॉड ऑफ मॅग्निफिकेशन इज इक्वल टू 1 कधी असतं? वेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट C. कुठं असतं? ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट C. दॅट इज रेडियस ऑफ कर्वेचर. दॅट इज रेडियस ऑफ कर्वेचर. बरं, हे आपण झालेलं आहे. मी नुसतं रिवाइज करतोय. मी सगळं डायग्राम ते आता काढून नाही दाखवणार तुम्हाला. समजलं की हे कुठं असतं, काय असतं, ओके. लक्षात ठेवा, हे झालेलं आहे आपलं. मी तेव्हाच घेतलेलं आहे. परत पण रिपीट केलं तर मी हे काढून दाखवलं होतं तुम्हाला, ओके. मॅग्निफिकेशनच्या व्हॅल्यूज, हे ऑब्जेक्टचं डिस्टन्स हे ते पण काढून दाखवलं होतं. बरं, हे कधी 1 होतंय बघा. आपण काढून, चला हे दाखवतो तुम्हाला. सेकंड केस, ओके. आपण ही केस बघतोय. मॉड ऑफ मॅग्निफिकेशन ग्रेटर दॅन 1. मॉड ऑफ मॅग्निफिकेशन आपण कधी घेतो? आपण -V/U घेतो, बरोबर. काय घेतो? -V/U. आता जेव्हा ऑब्जेक्ट C आणि F च्या मध्ये असतं तेव्हा इमेज कुठं बनते? बियॉन्ड C बनते, बरोबर. बियॉन्ड C, बरोबर. बियॉन्ड C म्हणजे V ची व्हॅल्यू, ओके. V ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन U ची व्हॅल्यू असणार, बरोबर. बियॉन्ड C. आणि आपलं ऑब्जेक्ट कुठं आहे बघा? आपलं ऑब्जेक्ट आहे C आणि F च्या मध्ये, बरोबर. हे C आहे, हे F आहे, आणि आपली इमेज बनते बियॉन्ड C. म्हणजे आपली जी V ची हे V आहे, हे U आहे. तर V ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन U असते, बरोबर. ग्रेटर दॅन U असते. तर हे अज्युमिंगली काय होणार आहे आपलं की हे जे मॅग्निफिकेशन असणार आहे ते ग्रेटर दॅन 1 असणार आहे. काय असणार आहे? ग्रेटर दॅन 1. ह्याच्यानंतर जर आपण ऑब्जेक्ट ऑन C ठेवलं, कुठं ठेवलं? C वर ठेवलं, बरोबर. कुठं ठेवतोय आपण? C वर ठेवतोय. तर इमेज कुठं फॉर्म होते? C वरच फॉर्म होते, इन्व्हर्टेड. मग ह्या केसमध्ये काय असतं? V आणि U, काय? V आणि U सेम असतो, म्हणून ह्याचं जे आन्सर येतं ते -1 येतं. खरं आपण काय घेत असतो? मॉड. म्हणून मॅग्निट्यूड इथं आपण त्याच्यासाठी लिहिलं आहे. मॅग्निट्यूड इज इक्वल टू 1. मॅग्निट्यूड इक्वल टू 1. द ऑब्जेक्ट इज प्लेस ॲट C, बरोबर. आणि जेव्हा ऑब्जेक्ट इज बियॉन्ड C, काय? ऑब्जेक्ट जर बियॉन्ड C असतो, ओके, त्याची इमेज कुठं फॉर्म होत असते? इमेज फॉर्म होते बिटवीन C आणि F च्या इथं फॉर्म होते, बरोबर. इथं इमेज फॉर्म होते. आता हे आपल्याला माहिती आहे की हे काय? V आहे आणि हे U आहे. आता बघा, U ची व्हॅल्यू V पेक्षा जास्त आहे, म्हणजे V ची व्हॅल्यू काय असणार आहे? कमी असणार आहे, बरोबर. न्यूमरेटरला कमी व्हॅल्यू. सपोज न्यूमरेटरला आहे 8 आणि खालती आहे 10, तर हे काय येतं? 0.8 विच इज लेस दॅन 1, बरोबर. विच इज लेस दॅन 1, ओके. तर ही कंडिशन मी लिहितो इथं बघा. when magnification is less than 1, काय? मॅग्निफिकेशन, मॉड ऑफ मॅग्निफिकेशन इज लेस दॅन 1, तेव्हा ऑब्जेक्ट कुठं प्लेस असतं? ऑब्जेक्ट इज बियॉन्ड C. ऑब्जेक्ट इज बियॉन्ड C. कुठं असतं? ऑब्जेक्ट हे बियॉन्ड C असतं. बरं, ह्याच्यानंतर अजून एक केस आहे की आपलं जो ऑब्जेक्ट आहे ते इन्फिनिटीला आहे. कुठं आहे? इन्फिनिटीला. तर त्याचं इमेज कुठं बनत असतं? आपलं इमेज बनतं फोकसवर. कुठं बनतं? फोकसवर. बरं, म्हणजे काय? U ची व्हॅल्यू किती आहे? इन्फायनाईट आहे. आणि V ची व्हॅल्यू किती आहे?
ची व्हॅल्यू किती आहे, समथिंग असणार. ची व्हॅल्यू एफ एवढीच आहे, बरोबर. तर इथं काय येतं बघा, इथं जर यू ओके समथिंग ची व्हॅल्यू सपोज 10 आहे, तर ची व्हॅल्यू किती असणार आहे माझी, इन्फायनाईट असणार आहे, बरोबर. किती असणार आहे, इन्फायनाईट असणार आहे. तर हे किती होतं, 0 होऊन जातं. काय होऊन जातं, 0 होऊन जातं. तर मॅग्निफिकेशन काय, मॅग्निफिकेशन इज फार लेस दॅन 1. ॲक्च्युली 0 नाही होत ते, खरं काय असतं, फार लेस दॅन 1 म्हणजे खूप लहान असतं. ओके. तर ऑब्जेक्ट कुठं असतो, ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी. कुठं असतो ऑब्जेक्ट, इट इज ॲट इन्फिनिटी. ओके. तर ह्या कंडिशन्स आहेत. तर तुम्हाला जे मॅग्निट्यूड ऑफ हे काय मॅग्निफिकेशन, ह्याच्यावरून तुम्हाला समजेल की ऑब्जेक्ट कुठं ठेवलेला आहे. काय तुम्हाला समजेल की ऑब्जेक्ट कुठं नेमका कुठं ठेवला आहे. तो ॲट फोकस आहे, इन बिटवीन फोकस अँड सेंटर ऑफ कर्वेचर आहे, ॲट सेंटर ऑफ कर्वेचर आहे, बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर आहे, की इन्फिनिटीला आहे. ह्या कंडिशन्सवरनं तुम्हाला ह्या कळेल की नेमकं ऑब्जेक्ट कुठं ठेवलं आहे. ओके. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. आणि ह्या सगळ्या ज्या मॅग्निफिकेशन आहे ह्या सगळ्या टाईप्सला काय आहे, नेगेटिव्ह आहे. काय आहे, नेगेटिव्ह आहे. हे लक्षात ठेवायचं. समजलं. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके. सो आपण ह्याच्यावर एक प्रॉब्लेम करूया. ओके. 1-2 प्रॉब्लेम करूया, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की हा फॉर्म्युला कसा वापरायचा आहे. ओके. सो आय एम गोइंग टू रफ इट. टिल दॅट टाइम तुम्ही काय करा की हे लिहून घ्या. काय करायचं आहे, हे लिहून घ्यायचं आहे. समजलं. मी रफ करणार आहे, स्क्रीन पॉज करा आणि लिहून घ्या. ओके. मी रफ करतोय. बरीच लोक व्हिडिओज बघत नाही आहेत, तर त्यांनी व्हिडिओज बघा. नंतरनं हे खूप अवघड जाईल तुम्हाला सगळं अभ्यास करणं. ओके. सो कीप ऑन doing the small things. We are trying to reach you by every possible way. Okay. So keep on doing this. Okay. जे आम्ही शिकवतोय ते तुम्ही करा. सो आपण एक एक्झाम्पल करूया. एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पलमध्ये ठीक आहे, हे आपलं सेंटर ऑफ कर्वेचर आहे, हे फोकस आहे. ओके. ह्याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट ठेवला आहे मी, ह्याचं 2 सेंटीमीटर एवढं हाईट आहे. ओके. आणि ऑब्जेक्ट आणि पोलमध्ये ओके हे किती आहे, 15 सेंटीमीटर आहे. किती आहे, 15 सेंटीमीटर. ओके. आणि हिचं फोकल लेंथ दिलं आहे. ओके. फोकल लेंथ दिलेलं आहे 10 सेंटीमीटर. ओके. आपल्याला ह्याचं मॅग्निफिकेशन काढायचं आहे. काय काढायचं आहे, मॅग्निफिकेशन. ओके. बरं, मॅग्निफिकेशनचे 2 फॉर्म्युलाज आहेत आपल्याकडे. ओके. मॅग्निफिकेशनचे काय आहेत, 2 फॉर्म्युलाज. मॅग्निफिकेशन इज इक्वल टू HI/H0 आणि सेकंड आहे आपला M इज इक्वल टू -V/U. ओके. बरं, आता हा फॉर्म्युला जो आहे ह्याला आपल्याला काय भेटलं पाहिजे, H0 हाईट ऑफ ऑब्जेक्ट आणि हाईट ऑफ इमेज. इमेज कुठं आहे हेच माहिती नाही आपल्याला. ओके. तर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकत नाही. बस सेकंड फॉर्म्युला काय, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट आणि डिस्टन्स ऑफ इमेज. ओके. डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट यू माहिती आहे आपल्याला, हे आपलं यू आहे, बरोबर. खरं V माहिती नाही. ओके. V माहिती नाही. बट आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय आहे बघा, 1/F इज इक्वल टू 1/V प्लस 1/U. हा फॉर्म्युला आहे, बरोबर. आता आपल्याकडे F आहे आणि U आहे. आपण V फाइंड करू शकतो. V फाइंड केल्यावर आपण मॅग्निफिकेशन काढू शकतो, बरोबर. सो ज्यांना जर कळालं असेल त्यांनी काय करायचं, स्क्रीन पॉज करायची आणि हे स्टॉप करून आन्सर काढायचं. ओके. बाकीचे ज्यांना कळालं नाही, फॉलो मी. ओके. आणि बाकीचे जे करतात आहे त्यांनी काय करायचं, नंतर 10 सेकंड्स फॉरवर्ड करून 10, 20 सेकंड, 30 सेकंड फॉरवर्ड करा आणि ह्याचं उत्तर काढा. समजलं. आय होप यू आर गेटिंग इट. सो लेट स्टार्ट. तर आपला फोकस किती दिलेला आहे, फोकल लेंथ किती आहे, फोकल लेंथ बघा कुठून मोजतोय आपण, इथून मोजतोय मागच्या बाजूला. तर हे किती असणार आहे, -10 सेंटीमीटर. ओके. क्वेश्चनमध्ये देताना एक लक्षात ठेवायचं, क्वेश्चनमध्ये देताना तुम्हाला कधी पण +- दिलं नसणार. ओके. म्हणून पहिला डायग्राम काढायचा. काय करायचं, डायग्राम काढायचं.
सगळे मार्किंग्स करून घ्यायचे, फटाफट करून घ्यायचे. त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं, अदरवाईज काय होणार, तुम्ही चुकणार. समजलं, काय होणार, चुकणार. तर एफ काय -10. यू काय बघा, यू कुठून घेतोय आपण, फ्रॉम पोल टू दिस पॉईंट घेतोय. तर हे नेगेटिव्ह आहे, कारण आपलं जे रे जाणार आहे ती अशी जाणार. तर हे किती येणार आहे, -15 सेंटीमीटर येणार आहे. किती येणार आहे, -15 सेंटीमीटर. ओके, सो लेट्स आपला फॉर्म्युला काय, 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. बरोबर. तर इथं काय ना, 1/-10 इज इक्वल टू 1/v मायनस 1/15. बरोबर. तर 1/v काय येणार मग आपल्या इथं, हे 1/15 मायनस 1/10. तर ह्याची व्हॅल्यू किती येते, -5/150. बरोबर. तर v इज इक्वल टू काय येतं, -150/5. 5 1 जा 5, 5 3 जा 15 आणि 0 किती येते, -30 सेंटीमीटर. -30 सेंटीमीटर म्हणजे आपलं इमेज कुठेतरी इथं बनणार. तर हे 10 आहे, हे 20 आहे आणि हे इथं 30. ओके, हे इमेज आपलं इथं कुठेतरी बनणार आहे. बरोबर. हे आपलं -30 सेंटीमीटर. ओके. बरं, मॅग्निफिकेशन काढूया आपण. ओके, मॅग्निफिकेशन काय आहे बघा, मॅग्निफिकेशन काय, -v/u. ओके, v ची व्हॅल्यू काय आहे, -30. हे मायनस असंच राहणार, -30. आणि u ची व्हॅल्यू काय आहे, -15. किती आहे, -15. मायनस मायनस कट होतात, हे किती राहतं, -15 1 जा 15, 15 2 जा 30, -2. मॅग्निफिकेशन काय आहे, -2. ओके, मॅग्निफिकेशन काय आहे, -2. बरं, हे झालं, आपण मॅग्निफिकेशन काढलं. जर मी तुम्हाला ह्याच्या पुढं गेलो, ह्याच्या पुढं मी विचारलं हाईट ऑफ इमेज किती आहे काढा, काय हाईट ऑफ इमेज किती आहे काढा. तर आपल्याला अजून एक माहिती आहे की मॅग्निफिकेशन काय असतं, हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. बरोबर. तर मॅग्निफिकेशन किती आलंय, -2 आलंय. ओके, इंटू हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू हाईट ऑफ इमेज. हाईट ऑफ ऑब्जेक्ट माहिती आहे किती आहे, 2 सेंटीमीटर आहे. किती आहे, 2 सेंटीमीटर. देअरफॉर हाईट ऑफ इमेज किती येणार आपलं, -2 इंटू 2 इक्वल टू -4 सेंटीमीटर. बरं, ही मायनस साईन काय डिनोट करते की आपलं जे ऑब्जेक्ट आहे ते काय नेगेटिव्ह वाय ॲक्सिसला आहे. काय आहे, नेगेटिव्ह वाय ॲक्सिसला, म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालती आहे. म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालती आहे. तर हे किती आहे, -4 सेंटीमीटर आहे. हे काय आपलं हाईट ऑफ इमेज. काय आहे, हाईट ऑफ इमेज. आय होप तुम्हाला हे नीट कळालेलं असणार. ओके, सो सिंपल आहे. फक्त काय करायचं आहे तुम्हाला, हा जो फॉर्म्युला मिररचा फॉर्म्युला आहे. ओके, मिररचा फॉर्म्युला पाठ करायचा आहे आणि हे 2 फॉर्म्युलेस पाठ करायचे आहेत. m इज इक्वल टू -v/u, m इज इक्वल टू hi/h0. हे 3 फॉर्म्युलेस पाठ असले की मॅग्निफिकेशनवरचे कुठलेही सम तुम्हाला काढता येतात. समजलं. चला, आपण एक अजून कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला म्हणजे प्रॉब्लेम करूया. थोडंसं कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम करूया. ओके, चला हे रफ करतो. हो, चला करायचा स्टार्ट. ओके, सपोज माझा एक काय कॉन्केव्ह मिरर आहे. मला कॉन्केव्हच आवडतो, कॉन्व्हेक्स आवडत नाही. म्हणून प्रत्येक वेळेस कॉन्केव्हच घेतो. म्हणा सर तुम्ही सगळे प्रॉब्लेम्स कॉन्केव्हचेच घेतात असं काही नाही. जनरली तुम्हाला कॉन्केव्हच येतं. कॉन्व्हेक्सवर खूप कमी आहे विचारण्यासारखं. कॉन्केव्हमध्ये तुम्ही खूप फिरवू शकता. ओके, नाव आपलं जे फोकल लेंथ आहे. ओके, फोकल लेंथ दिले आपल्याला 10 सेंटीमीटर. ओके, किती दिले, 10 सेंटीमीटर. माझं हे काय, रेडियस ऑफ कर्वेचर सी, हे एफ आहे, हे सी आहे. मी एक ऑब्जेक्ट प्लेस करतो इथं. ओके, ऑब्जेक्ट प्लेस करतोय असं. ओके, ऑब्जेक्ट प्लेस करतोय असं. समजलं. बरं, हे असं प्लेस आहे. ओके, की हे जे डिस्टन्स आहे. ओके, हे आपण ह्याला म्हणूया ए आणि ह्याला म्हणूया बी, ह्याला म्हणूया सी आणि हे
पॉईंट डी. ओके, आता जो सी नको याला आपण ई म्हणूया, डी ई, कारण सी आपल्याकडे ॲक्च्युली आहे. ओके, बरं, ही जी हाईट आहे, ओके, हे किती आहे 2 सेंटीमीटर आहे. किती आहे 2 सेंटीमीटर. ही किती आहे 1 सेंटीमीटर. समजलं, ही जी हाईट आहे ही किती आहे 1 सेंटीमीटर. ही जी हाईट आहे ही किती आहे 2 सेंटीमीटर. समजलं. बरं, हे जे टोटल लेंथ आहे, ओके, ही जी टोटल लेंथ आहे फ्रॉम ई टू ए, ओके, इथं लिहितो बघा मी, फ्रॉम ई ए ही जी लेंथ आहे ही किती आहे 4 सेंटीमीटर आहे. किती आहे 4 सेंटीमीटर. आणि सी काय आहे मिडल पॉईंटला आहे. सी काय आहे मिडल पॉईंट. अँड सी इज ॲट मिडल पॉईंट. सी इज ॲट मिडल पॉईंट. सी काय आहे मिडल पॉईंटला. ओके, आपल्याला ह्याचं इमेज कसं बनेल हे विचारलंय आपल्याला. ओके, आपल्याला काय विचारलंय ह्याचं इमेज कसं बनेल हे विचारलंय. समजलं. तर आपण काय करायचं सांगतो याच्यात. आतापर्यंत जे बघत होतो आपण एक सिंगल लाईन बघत होतो. काय बघत होतो सिंगल लाईन बघत होतो. बरोबर. ओके, सिंगल लाईन बघत होतो. बरं, हे तर क्लिअर आहे, सिंगल लाईन बघत होतो. त्याच्यानंतर आता काय बघा, आता आपल्याला एक काइंड ऑफ स्क्वेअर और रेक्टँग्युलर शेप काहीतरी ऑब्जेक्ट आहे. रेक्टँग्युलर नाही आहे खरं, काहीतरी रेक्टँग्युलर शेप टाईप आहे. ओके, काहीतरी एक क्वाड्रिलॅटरल आहे. काय आहे क्वाड्रिलॅटरल आहे. तर ह्याचं काय करायचं, आपण काय करायचं ए बी ह्याचं सेपरेटली काढायचं आणि डी ई ह्या सेपरेटली काढायचं. आपण काय करत होतो एका लाईनचं काढत होतो. बरोबर, ए बी लाईन घेत होतो आणि त्याचं काढत होतो. आता आपण काय करायचं स्प्लिट करायचं. पहिला ए बीचं काढायचं पोझिशन ऑफ इमेज आणि ह्याची डी ईची पोझिशन ऑफ इमेज काढायची आणि मग काय करायचं कंबाईन करून पिक्चर बनवायचं त्याचं. ते तुम्हाला समजेल कसं बनवायचं. तर फर्स्ट आपण काय बघूया, फर्स्ट आपण ए बी ह्याचं इमेज कुठं बनणार ते बघूया. ओके, आणि त्याचं मॅग्निफिकेशन काय होणार ते बघूया. आता ए बी जर बघितला कुठं प्लेस आहे बघा, हा कुठं प्लेस आहे हे फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये आहे. बरोबर, हे फिक्स आहे. कुठं आहे फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये. बरं, आता ह्याचं हे एचं डिस्टन्स किती आहे फ्रॉम दी पोल. एचं डिस्टन्स किती आहे फ्रॉम दी पोल काढायचं आहे. म्हणजे आपण काय काढणार आहे यू काढणार आहे. आता आपल्याला माहिती आहे हे किती आहे 10 आहे. ओके, आणि हे टोटल 10 आहे. बरोबर, म्हणजे हे फ्रॉम पोल टू सी किती असणार आहे 20 सेंटीमीटर असणार आहे. बरोबर, फ्रॉम पोल टू सी किती असणार आहे 20 सेंटीमीटर असणार. मी ते लिहितोय, परत रफ करणार आहे मी. बरोबर, बट आपलं जे ई ए हे जे आहे ई टू ए हे जे आहे ई टू हे किती आहे 4 सेंटीमीटर. आणि मी म्हटले की सी काय सेंटर पॉईंट आहे. तर हे जे असणार आहे हे किती असणार आहे 2 सेंटीमीटर असणार आहे. बरोबर, किती असणार आहे 2 सेंटीमीटर. म्हणजे आपलं पी टू ए किती पी ए यू काय असणार आहे आपलं पी ए डिस्टन्स असणार आहे. बरोबर, यू काय असणार आहे पी ए डिस्टन्स किती असणार आहे 18 सेंटीमीटर. किती असणार 18. 20 - 2 18. बरोबर, 20 - 2 काय असणार 18. बट नुसतं 18 नसणार, -18 असणार. बरोबर, नुसतं 18 नसणार. किती असणार आहे -18 असणार आहे. का -18 असणार आहे, कारण हे आपण ह्या साईडनं घेतोय. बरोबर, किती असणार -18. आपल्याला एफ माहिती आहे, एफ इज इक्वल टू किती आहे -10 सेंटीमीटर. बरोबर, किती आहे -10 सेंटीमीटर. आपण व्ही काढू शकतो. बरोबर, व्ही कसा काढायचा 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. ओके, तर ह्याच्यात पुट ऑन केलं मी. ओके, तर हे काय येतं 1/-10 एफ ची व्हॅल्यू -10 इज इक्वल टू 1/v मायनस 1/18. बरोबर, काय येतं -1/18. तर हे सॉल्व्ह करूया. तर काय येतं 1/v इज इक्वल टू किती येतं बघा -1/10 प्लस 1/18 येतं. बरोबर, तर हे काय येतं 8. ओके, काय येतं -18/180 येतं. किती येतं -18/180. तर ह्याला मी असं लिहू शकतो v इज इक्वल टू -180/8. किती येतं -180/8. तर हे काय येतं 8 1 जा 8 8 2 जा 16. किती राहतं 8 2 जा 16 2 राहतं 2 0 8 2 जा 16 4 0 8 5 जा 40 म्हणजे 22.5 सेंटीमीटर. किती येतं v ची व्हॅल्यू किती येते -22.5 सेंटीमीटर. ओके, ठीक आहे, हे काढलं आपण, काही प्रॉब्लेम नाही. ओके, एवढं काढलं. समजलं, -22.5 सेंटीमीटर म्हणजे इथं 20 आहे तर हे 22 आणि 0.5 म्हणजे इथं कुठेतरी असं. ते आपण डायग्राम काढूया, ते समजेल तुम्हाला.
आता मी काय करणार आहे की आता DE बघणार आहे. फॉर DE सेकंड काय बघणार आहे आपण, DE साठी. आता DE पॉईंट बघा, सेंटर ऑफ कर्वेचर आहे, सेंटर ऑफ कर्वेचरच्या पुढे आहे, म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर पर्यंत 20 सेंटीमीटर आणि पुढे किती 2 सेंटीमीटर बरोबर. तर ऑब्जेक्टची पोझिशन काय असणार आहे, -22 सेंटीमीटर. किती असणार आहे, -22 सेंटीमीटर असणार आहे. फोकल किती आहे आपलं, -10 सेंटीमीटर आहे बरोबर. किती आहे, -10 सेंटीमीटर. तर आपण परत फॉर्म्युला यूज करूया, 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. समजलं, 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u राईट. सो नाव आपण ह्याचं 1/f काय करणार, -1/10 इज इक्वल टू 1/v. 1/v म्हणजे आपल्याला काढायचं आहे, हे काय येणार -1/22. तर 1/v काय येणार, 1/22 - 1/10. ओके, तर हे किती येतं, 12/220 - 12/220. तर v किती येतं, 220/12. ओके, तर हे काय येतं, 12 × 1 = 12, 12 × 1 = 12. किती राहतं, 10 राहतं, 100. 12 8 = 96 बरोबर. किती येतं, 12 8 = 96 बरोबर. एवढं येतं ना, बरोबर म्हणतोय ना मी. 12 8 = 96. किती राहतं, 40 राहतं बरोबर. 40 म्हणजे 12 3 = 36 परत 40 राहतं, हे रिकरिंग होतं. तर v ची व्हॅल्यू किती येते, -18.3 सेंटीमीटर बरोबर. एवढी येते, -18.3 सेंटीमीटर. आय गेस तुम्हाला हे समजलं असणार. ओके, -18.3 सेंटीमीटर. ओके, सो DE ची व्हॅल्यू, इमेजची व्हॅल्यू किती आली, -18.3 सेंटीमीटर. आणि हे कसलं होतं, DEचं. आणि दुसरं कोणतं आहे, इमेजची व्हॅल्यू ऑफ ह्याचं काय 22.5 सेंटीमीटर. हे कसलं आहे, ABचं आहे. कसलं आहे, ABचं आहे. तर ह्याला मी रफ करतो, हे कॅल्क्युलेशन्स पॉज करून लवकर लिहून घ्या, कारण आपल्याला इमेज बनवायचे. काय बनवायचे, इमेज बनवायचे. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके, सो मी हे रफ करतो. बर, हे रफ करतो मी. ओके, हे 2 रफ करतो. ओके, आता पहिलं बघा, इमेज ऑफ AB. ची इमेज कुठे दिली आहे, 22.5 सेंटीमीटर बरोबर. 22.5 सेंटीमीटर इथं. बरं, इमेज कशी असणार, आता C आणि Fच्या मध्ये, म्हणजे मॅग्निफिकेशन जास्त झालं असणार. मॅग्निफिकेशन तुम्ही काढू शकता. मॅग्निफिकेशन कसं काढणार, m इज इक्वल टू -v/u बरोबर. m इज इक्वल टू -v/u. -v म्हणजे किती झालं हे, तर हे किती येतं, -v ची व्हॅल्यू काय, -22.5 आणि u ची किती आहे बघा इथं, 18 सेंटीमीटर. हे जर काढलं, कॅल्क्युलेट करून घ्या, ह्याची तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू भेटेल. ओके, फास्ट कॅल्क्युलेशन करून घ्या, मला व्हिडिओ खूप मोठा बनवायचा नाही, हे जरा कॅल्क्युलेशनला खूप टाइम जाईल म्हणून मी कॅल्क्युलेशन करत नाही. तर ह्याची व्हॅल्यू काहीतरी जास्त असणार आहे. ओके, आता हे बघा, इथं 22 आहे, तर इथं 22.5 असणार बरोबर. काय असणार, 22.5. तर हा काय झाला माझा, B', A' हा पॉईंट झाला. काय झाला, B', A' हा पॉईंट झाला. ओके, नाव सेकंड कुठं आहे बघा, -83. DE ची व्हॅल्यू, DE ची जी इमेज बनणार आहे ते किती बनणार आहे, -18.3 बरोबर. आता हे जे DE आहे ते ॲक्च्युली किती कुठं आहे बघा, हे 20 आणि हे 22 वर आहे बरोबर. आणि इमेज कुठं बनते, 18.3 वर. आता जर तुम्ही बघितला, हा जो पॉईंट आहे तो 18 पॉईंट आहे. ओके, CA चा जो पॉईंट आहे तो 18 वर ठेवलेला आहे आपण. कुठं आहे, 18 वर. तर 18.3 कुठं असणार, समवेअर हिअर. ओके, हे 18 आहे, इथंपर्यंत 18 आहे, 18.3 समवेअर हिअर. तर हे असं असणार. ओके, आणि ह्याचं जे मॅग्निफिकेशन आहे ह्याच्यापेक्षा कमी असणार. का बघा, मॅग्निफिकेशन DE -v/u करतो आपण बरोबर. मायनस आता किती आलेलं आहे हे, -18.3. इमेज साईज किती, 18.3. खरं ऑब्जेक्ट कुठं होता बघा, ऑब्जेक्ट कुठं होता,
22 वर होता, तर ही जी व्हॅल्यू आहे मॅग्निफिकेशनची ही कमी असणार. तर ही जे लेंथ असणार आहे ही कमी असणार आहे. काय असणार आहे? लेंथ कमी असणार आहे. बरं काय करायचं तुम्हाला सांगतो. हे जे मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू आलेली आहे, ओके, सपोज मी एक्झॅक्टली हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. सपोज इथं 4 आली आहे. किती आली आहे? 4 आलेली आहे. तर 4 × 2 करायचं. किती करायचं? 4 × 2 म्हणजे किती येतं? 8 सेंटीमीटर. तर 8 सेंटीमीटर इथं प्लॉट करायचं. समजलं? किती करायचं? 8 सेंटीमीटर. एक्झॅक्टली 4 येणार नाही, तिथं थोडीशी कमी येणार. ओके, किती येणार? चला काढूनच घेऊया. 18 × 1 = 18. ओके, 18 × 1 = 18 केलं तर इथं किती येतं? 18 × 1 = 18 किती राहतं? 4.5 राहतं. बरोबर. मी काय घेतो? एक 0 घेतो, 0.0 घेतो. बरोबर. तर काय येतं? 45 येतं. ×10 करणार आहे. बरोबर. तर 45 येतं. 45 18 × 2 = 36 किती येतं? 2 × 36. ओके, चला 1.2 घ्या. -1.2 म्हणजे 1.2 × जर 2 केला तर किती येतं? 3.6. तर ही जी असणार ते किती येतं? 3.6 येणार समथिंग. समजलं? किती येणार? 3.6. आणि इथं काय येतं बघा? 22 × 1 = 22, 22 0 पॉईंट. ओके, 0.180 आहे. बरोबर. 22 × 15 केलं. 15 × 2 = 30, 15 × 2 = 30, 33. हे जास्त येतं. 22 × 8, 8 × 2 = 16, 8 × 2 = 16, 17. ओके, तर हे किती येतं? 0.8 समथिंग येतं. मी एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन नाही केलं. 0.8 समथिंग. तर 0.8 × 1 केलं तर आपल्याला लगभग 0.8. तर ही जी व्हॅल्यू आहे, ओके, ही जी व्हॅल्यू आहे ती किती असणार आहे? आपली 0.8 समथिंग असणार आहे. आणि हे असं ड्रॉ करून टाकायचं. तर आपली इमेज अशी बनणार. समजलं? आपली इमेज ह्या डायरेक्शनला बनणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. समजलं? तर अशा प्रकारे आपण करू शकतो. ते मॅग्निफिकेशन जे भेटणार आहे त्याला इंटू दिस साईड करायचं. ओके, ऑब्जेक्ट हाईट करायचं म्हणजे आपल्याला इमेजची हाईट भेटते. ऑब्जेक्ट हाईटचं मॅग्निफिकेशनला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इमेजची हाईट भेटते. या परफेक्ट व्हॅल्यूज काढा आणि प्लॉट करा. आय होप तुम्हाला हे मॅग्निफिकेशनचा पार्ट समजला असणार. ओके, ह्याच्यावर तुम्हाला मी होमवर्क पण देणार आहे. ओके, काय देणार आहे? होमवर्क पण देणार आहे. ते होमवर्क नीट करायचं म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे. समजलं? सो हे मी रफ करतोय. होमवर्क घ्यायचा आहे. याच्यानंतर अजून एक छोटासा पॉईंट बघूया. ओके, बट नेक्स्ट लेक्चरलाच बघूया. हा लेक्चर खूप मोठा होऊन जाईल. आता छोटासा म्हणत तो खूप मोठा होऊन जातो. ओके, सो मॅग्निफिकेशनचे सम असे सॉल्व करायचे. आता तुमच्याकडे जे पण बुक्स असतील, ओके, त्याच्यामधून ह्या मॅग्निफिकेशनचे सम सॉल्व करायचे. समजलं? काय करायचं? मॅग्निफिकेशनचे सम सॉल्व करायचे. बरं, काय करणार तुम्ही बघा. होमवर्क देतो. फर्स्ट सिम्पल घेऊया आपण. माझं फोकल लेंथ आहे 15 सेंटीमीटर. ओके, ऑब्जेक्ट मी प्लेस करतो ॲट कुठं करू? 20 सेंटीमीटरवर. ओके, मला काय करायचं आहे? मॅग्निफिकेशन काढा. ओके, मॅग्निफिकेशन काढा. एक तर मॅग्निफिकेशन फाइंड आउट करा. मॅग्निफिकेशन किती आहे? आणि हे सगळं कोणत्या मिररसाठी? कॉन्केव्ह मिररसाठी. कोणत्या? कॉन्केव्ह मिरर. कोणत्या मिररसाठी? कॉन्केव्ह मिररसाठी. ओके, बरं, हे झालं कॉन्केव्ह मिरर. एम झालं. आणि मला हाईट ऑफ इमेज काढायची. ओके, मॅग्निफिकेशन काढायचं आणि हाईट ऑफ इमेज काढायची. ओके, हे फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, फोकल लेंथ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. यू इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. काय काढायचं मग? मॅग्निफिकेशन काढायचं. मॅग्निफिकेशन काय असणार आहे आणि हाईट ऑफ इमेज काय असणार आहे हे काढायचं. हे पण कोणत्या ह्याच्यासाठी आहे? कॉन्केव्ह मिररसाठी. कोणत्या मिरर? कॉन्केव्ह मिररसाठी. समजलं? कोणता मिरर आहे? कॉन्केव्ह मिरर. आणि परत एक हार्टवाला. ओके, थोडासा सिम्पल देतो तुम्हाला, जास्त हे नाही.
बट ट्राय करा आला पाहिजे, कारण आपण जो केला आहे तो ह्याच्यापेक्षा हार्ड होता. ओके, ह्याचं फोकल लेंथ मी देतो तुम्हाला 10 सेंटीमीटर. ओके, जे सी आहे इथं हे फोकस आहे, हे सी आहे, आणि मी जे ऑब्जेक्ट ठेवलं आहे, ओके, ऑब्जेक्ट ठेवलं आहे ते इथं असं ठेवलं आहे. ओके, इथं असं ठेवलं आहे. हे ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे, ओके, ऑब्जेक्टचं जे लेंथ आहे, ओके, ऑब्जेक्टची जी लेंथ आहे ती किती आहे, 4 सेंटीमीटर आहे. किती आहे, 4 सेंटीमीटर आहे. ओके, तर मला इमेज कुठं येईल कसं येईल ते ड्रॉ करायचं, सगळं ड्रॉ करायचा, इमेज कुठं येईल कसं येईल. ओके, हे एक घ्या, अजून सेकंड एक घ्या. ओके, सेकंड पण इझीच देतो मी, जास्त अवघड देत नाही. बरं, हे जे आहे ना हे रेक्टँग्युलर आहे. ओके, हे वरती खालती नाही. सपोज हे 2 सेंटीमीटर आहे, हे पण काय 2 सेंटीमीटर आहे. किती आहे, 2 सेंटीमीटर, दोन्ही काय आहे 2 सेंटीमीटर. ह्याचं इमेज भयानक येणार आहे, जरा नीट लक्षात देऊन मॅग्निफिकेशन काढायचं. ह्या साईडचं इथं नावं द्या. हे आपलं नाव असणार आहे AB, आणि हे असणार आहे DE, हे नाव असणार आहे. तर नावं देऊन नीट काढायचं. ओके, जसं मी शिकवलं. ओके, आता अजून एक, हे सेंटर ऑफ कर्वेचर, हे फोकस. ओके, आता आपण जे ठेवतोय, ओके, इथं पण फोकस घ्या 10 सेंटीमीटर. ओके, इमेज जे आहे, ओके, ते इथं ठेवा. ओके, सॉरी, ऑब्जेक्ट जे आहे ते इथं, आणि ऑब्जेक्टची लेंथ आहे ती किती घ्या, 5 सेंटीमीटर घ्या. किती घ्यायची, 5 सेंटीमीटर. ही जी लेंथ आहे ती घ्यायची 5 सेंटीमीटर, इथनं ते इथंपर्यंत ऑब्जेक्टची लेंथ. आणि हे 1 सेंटीमीटर, डायमेन्शन 1 सेंटीमीटर. समजलं, हे किती आहे, 1 सेंटीमीटर. थोडंसं मोठं काढतो, तुम्हाला दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये. हे आपलं सेंटर ऑफ कर्वेचर, हे फोकस. ओके, ऑब्जेक्ट असं ठेवायचं. ओके, तर हे किती आहे, 1 सेंटीमीटर, हे 5 सेंटीमीटर. ओके, आणि माझा फोकस असणार आहे 10 सेंटीमीटर. ओके, फोकस किती असणार आहे, 10 सेंटीमीटर. समजलं, तर ह्याचं इमेज काढायचं. समजलं, ह्याचं इमेज काढायचं. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असणार. असे सम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण आहेत. ओके, असे सम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण आहेत, ते ट्राय करा. ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील, तसे करा. ओके, वन ऑफ द क्वेश्चन मी सॉल्व्ह केलं आहे. अशा प्रकारचा एक क्वेश्चन JEE मध्ये पण येऊन गेलेला आहे. ओके, म्हणून आपण सोडवत आहे. सिम्पल आहे, फक्त कन्सेप्ट क्लिअर ठेवायची. काय कन्सेप्ट क्लिअर ठेवायची, आणि काय करायचं, स्प्लिट अप करायचं. काय करायचं, स्प्लिट अप करायचं. पहिला काय काढायचा, ABचं काढायचं, मग DEचं काढायचं, ते प्लॉट करायचं, आणि मध्ये एक लाईन मारून द्यायची. सिम्पल असंच करायचं इमेज. ओके, तर आय होप तुम्हाला हे कळालं असेल. हे लेक्चर आपण इथंच थांबूया. इट इज अबाउट एन आवर. ओके, नीट बघा. ओके, हे जे क्वेश्चन्स आहेत, ओके, जे नीट क्वेश्चन्स आहेत, नीट बघा. काही प्रॉब्लेम असतील, ट्राय टू कॉन्टॅक्ट मी. ओके, बाय एनी मीन्स. माझा नंबर असेल बऱ्याच जणांकडे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. सरांकडनं माझा नंबर घ्या मागून, काही प्रॉब्लेम असेल तर. ओके, सो दॅट वी कॅन सॉल्व द क्वेश्चन्स. ओके, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर माझ्याकडे पुट ऑन करत जावा, मी तुम्हाला सॉल्व करून पाठवत जाईल. म्हणजे तुमचं हे जे आत्ताचं आहे ते बऱ्यापैकी क्लिअर होत जाईल. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर.